तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आठवते का मी तेव्हाच्या एका ब्लॉगमध्ये बोललो होतो नाही का स्टार्टिंगलाच की मित्रांनो आम्हाला तर शॉक बसलाय आणि तुम्हाला बी शॉक बसेल असा आपल्यासोबत घटना घडलेली. तर मित्रांनो ती घटना नेमकी काय घडली होती, काय झालं होतं आणि कशामुळं आपल्याला शॉक बसला होता, तर त्याचा प्रूफ म्हणजे मित्रांनो ही फाईल दिसते. ही फाईल तुम्हाला, तर मित्रांनो ही फाईल नेमकी कशाची आहे, याच्यामध्ये काय आहे, आपल्या घरात नेमकं एवढं आजारी कोण आहे, हे सगळं तुम्हाला आज या फाईलमधून आणि आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींकडून डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो हे म्हणजे ना रिपोर्ट आणि हे रिपोर्ट कोणाचं आहेत, तर हे रिपोर्ट आहेत आपल्या दादांचं. तर आपल्या दादांना नेमका काय आजार झाला आहे, कधीपासून झाला आहे आणि त्या आजारामुळं काय काय होतं आहे, म्हणजे काय दुखतंय काय होतंय ते सगळं डिटेलमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉगमध्ये. आजचा आपला हा ब्लॉग सगळा आपल्या ह्या ज्या घरातल्या व्यक्ती आजारी त्यांच्यावरती असणार आहे. तर मित्रांनो आज आम्ही सगळीजण असं का बसलोय, आता तुम्हाला मी आधी डिटेलमध्ये तर सांगितलंच. तर आपली आईची पहिली प्रतिक्रिया घेऊ नाही का, आई काय म्हणते. आई काय दादाला झालंय आपल्या? दादाला साखर वाढली या, चरबी वाढली या, दादाला शरीराला ताम लागली या. होय, हा मग त्याचं काय लक्षण जा तुला काय कळतंय का काय? काय आता त्याला गोळ्या औषध दवाखाना आता ते करून होईल नीट. होईल का? हा होईल. दादांचं काय त्यामुळं हातपाय हे दुखत असतात. दादाचा हातपाय चमक येते, दादाला डोकं दुखते, काय बी होते, चालवाना हातापायला गोळे येते, असं होते. तो आहे का आजारी? माझा मी बाबा कुठे आता काय सगळे दुखते. हां, तर मित्रांनो सगळीच आपल्या घरची माणसं आजारी बिजारी असतात. तर दादा जे आहेत ना ते दादांचा आपलं हे रिपोर्ट आला आहे, त्यामुळं कसं आपली लोक असं दुखणं अंगावर काढत राहतात नाही का, होईल नीट असं. म्हणजे त्यांना असं वाटतं आजचं उद्या, उद्याचं परवा, जेवढ्या दिवस आपण ते रापत जातं ना, जेवढ्या दिवस आपलं ते जातात ना तेवढं ते दुखणं वाढत जातं. आणि आता ह्या सगळ्यांना मी बसवले कारण का ते सगळ्यांच्या समोर तुम्हाला डिटेलमध्ये सांगता आलं पाहिजे नेमकं काय झालं, कशामुळं झालं, काय झालं. तर मित्रांनो आप्पा बी आले ते आपलं वाड्याला आणि बघू बी दादावी. तर आता आपण दादांनाच विसरू नाही का. कसं असतं आम्ही तुम्ही किती सांगितलं तरी ते कसं असतं, ज्याचं दुःख त्यालाच असतं, ज्याच्या वेदना त्यालाच कळतं. तर दादा कशामुळं कधीपासून काय झालं खरं डिटेलमध्ये सांगा. आता हे 2-4 महिने झालं. हातपाय दुखायचं, चक्कर यायची, पुरासा हातापायाला गोळं यायचं, असं म्हणजे चालताना लय दिवसभर असं लय दुखायचं. हे असंच म्हणलं तसं आमच्या राहील कुठं काय औषध कर, कुठं काय कर, असं चोळून असं आपलं मधून लावून आतापर्यंत असंच काढलं. पण ते आता इथनं पुढं लय दुखायला लागलं. मग ते काय जमाना त्याच्यामुळं त्याशी मग गेलो रिपोर्ट काढला. तर रिपोर्टमध्ये सांगितलं बाबा ही साखर वाढली, असं हे झाले. आणि साखर तुमची कायमुळं वाढली? आता साखर कायामुळं वाढली, आता पहिला चहा पित होतं, हे होतं, माझा चहामुळं तुम्ही वाढली. किती चहा प्यायचा ते सांगा. किती चहा प्यायचा? चहा प्यायचं की असं आमच्या कोण जर म्हणलं बाबा चहा करू का, तुम्ही नाही म्हणतच नसं. तर दादा किती चहा प्यायचा तुम्ही? चहा सकाळचा गेलो गावात जर गेलो तर 4-5 चहा व्हायचं. तर मित्रांनो ऐका, आता मी सांगतो. इथं जे आपलं गाव आहे ना मित्रांनो, आमचं जे मावळ आहे, भरपूर लोकांचे कमेंट येतात वाडा कुठे काय कुठे कसे काय असं. तर मित्रांनो खेड शिवापूर म्हणून गाव आहे आणि या गावावरती आमची कितवी पिढी, कितवी पिढी आपली इथं? 5वी पिढी मित्रांनो. आपल्या आप्पांच्या वडिलांचं अख्खं आयुष्य गेलं, आपल्या आप्पांचं अख्खं आयुष्य मेंढरं वळत गेलं, आपल्या दादांचं बी पार निमार्द होत आलं आणि त्यानंतर आम्ही मित्रांनो. तर आम्ही सगळेजण आमची जवळजवळ 5वी पिढी या गावावरती. म्हणजे आप्पा इथल्या लोकांचं बाण माहीत असेल काय? सगळं बाण शेत माहिती. हां, इथं मित्रांनो घरातल्या लोकांना सांगता नाही येणार ह्याची जमीन कुठे आहे, त्याची जमीन कुठे आहे, आमच्या चुलत्यांची जमीन कुठे आहे, असं कसं कोणाला कोणाची जमीन सांगता येणार नाही. पण आपलं जे आप्पा दादा हे आहेत ना, एका मिनिटात तुम्ही म्हणला ना अमक्या माणसाचं रान कुठे, एका मिनिटात ते रान सांगणार. एवढा या मेंढरा मागा अभ्यास झालेला आहे, कोणाची जमीन कुठे आहे काय सगळं माहीत झालेलं आहे. तर आपल्या दादांची साकार म्हणजे मित्रांनो कसं झाले, आमची एवढ्या वर्षापासून इथे आम्ही राहतो, म्हणजे इथल्या लोकांचं आणि आमचं एकदम क्लोज रिलेशन झालेलं आहे. म्हणजे एकदम असं
घरातल्यासारखं संबंध आपलं नाही का आपलं घरातले चालतं तसं सगळं संबंध. कोणाच्या घरी गेलं तर कोण असं बिना चहाचं याचा आपल्याला लावत नाही. गेलं तरी चहा ठेवू का, आता कसं आहे आपल्या दादानं म्हणलं ना चहा करू का, दादा लगेच करा, म्हणजे पिऊ की. दादाला असं आता कोण असं काय म्हणतोय पेणार का चहा, मग दादा असं नको नाही, दादा पिऊ की. मग असं मित्रांनो नेमकं चहानी झालं का काय नाही झालं, आपलं दादा भरपूर प्रमाणात चहा पित होतं आणि लय चहा पित असल्यामुळं मला वाटतंय दादांची खरं तर साखर वाढली असेल किंवा दुसरं बी काय रिझन याच्यामध्ये तुम्हाला जर काही माहीत असेल कशाने साखर वाढते, तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून बी सांगा नाही का. पहिले म्हाताऱ्याला बी साखर होते ना आज्याला आमच्या. कंत आजोबा आमच्या वडिलांचं वडील म्हणजे आमचं पंजोबा यांचं आजोबा. ते मित्रांनो आमचं जे पंजोबा होतं ते काय करायचं, आपल्या पंजोबांबद्दल सांगा यांना. आता पंजोबा म्हणाले हे जायचं वाटायला खंडोबा देवाची लय मोठी खेळ होती. खंडोबा देवाची वारी म्हणायला गेलं की त्याला मग चहा यायची, खायला द्यायची, काही बी असे भरपूर द्यायची, लोक लय ओळख द्यायची, भांडारा लिहून त्याला पोहे द्यायची त्याला असे. ते आम्हाला बी खेळ आहे, ते आम्हाला बी वारी मागावं लागते आता. तर मित्रांनो वारी मागायची म्हणजे पहिलं जे आमचं पंजोबा होतं ना ते पंजोबा असं घरोघरी जाऊन 4 दाणं घ्या किंवा काय असं वारी मागायचं. खंडोबा देवाची वारी. आता काय ते काय म्हणायचं मलखानाची वारी द्या, मग ते असं पंजोबा वारी मागायचं. मग कोणाच्या घरी गेल्यानंतर देऊ का चहा पाणी हे भरपूर जास्त प्रमाणात ते बी प्यायचं. त्यामुळं आपलं दादा बघा सांगते ते त्यांच्या आजोबांना आमच्या पंजोबांना सुद्धा साखर होती. पण दादा तसं पिढ्याने साखर येते असं काय नाही. जो माणूस जास्त गोड पदार्थाचं सेवन करतो मित्रांनो त्या माणसाला साखर येते. तर आपलं दादा भरपूर जास्त प्रमाणात चहा पित होतं याच्यामुळे दादांना साखर आले. तुम्हाला जर मित्रांनो माहीत असेल साखरेवरती आपलं घरगुती उपाय काय असतं तर हा जो रिपोर्ट आहे रिपोर्ट तर आपण काढलेला आहे सगळं. आता त्यांनी सांगितले कंतपथ्य पाळायचं, नेमकं काय खायचं नाही, काय खायचं, गोड तर पार बंद आहे मित्रांनो. आणि आपल्या दादांची मित्रांनो तुम्हाला एक शॉकिंग न्यूज म्हणजे साखरेचं प्रमाण किती झालं माहिती आहे का. माणसाच्या शरीरात साखर लागते वाटतं 137, 100 आणि 37 मित्रांनो. आपल्या दादाच्या अंगातली साखर किती झाली 340, म्हणजे डबलपेक्षा जास्त वाढलेली आहे मित्रांनो. त्याकरता अशी म्हणजे डबलपेक्षा जास्त साखर झाली, त्याकरता भरपूर साखर वाढले. डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती आहे का आम्हाला, तर मित्रांनो आमच्यासाठी असे साखर बिकर वाढले हे सगळं पथ्य पाळायचे एक ठीक आहे. पण डॉक्टरांनी आमच्यासाठी एक शॉकिंग न्यूज काय सांगितली माहिती आहे का मित्रांनो. डॉक्टर म्हणाले तुमच्या ज्या वडिलांचे शरीर आहे या शरीराला आतून म्हणजे मित्रांनो त्यांनी आम्हाला एक असं खूप छान उदाहरण दिलं. आपला एक नळ असतो बघा नळ, आणि त्या नळाला मित्रांनो नळ चालू येतं वर चालतो, हळूहळू त्या नळाला तांब लागते नाही का, म्हणजे असा तांबारा लागतो. मग काय होतं ते तांबारा लागून त्या नळाला अख्खं ते तांबणी वेढल्यानंतर पूर्णपणे त्या नळ बंद होतो, म्हणजे पाणी येणं बंद होतं. त्याच पद्धतीने डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं तुमच्या वडिलांच्या शरीरामध्ये अशी नळासारखी तांब लागायला सुरुवात झाली. भले त्यांना आता थोडं ते जाणवते पण त्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि ते जास्त झाल्यामुळं आता त्यांना थोडा त्रास होतोय, हातपाय मागतात हे करतात. तुम्ही लवकरात लवकर त्यांना चेक करा, गोळ्या औषधं चालू करा, नाहीतर मित्रांनो काय होईल म्हणलं का डॉक्टर आपल्या दादांना म्हणलं एक दिवशी दादांचं शरीर पूर्णपणे लॉक होईल आणि अटॅक येईल. आणि अटॅक आल्यानंतर काय होईल ते तर तुम्हाला मी काय सांगू शकत नाही, कारण का तर हे मित्रांनो एकदम शॉकिंग न्यूज आहे आमच्यासाठी. कारण का तर आतून शरीराला तांब लागली मग ते कसं असतं आत्ता नाही पण ते एक दिवशी आपल्याला खूप मोठा धोका देऊ शकतो. त्याकरता दादांना आपण भरपूर प्रमाणात गोळ्या बिळ्या, किती दादा गोळ्या एक बरणी भर. तर मित्रांनो चांगली एक आपली चॉकलेटची एवढी बरणी असते ना तेवढ्या बरणी भर दादांना आता गोळ्या दिल्या ते. आणि दादा गोड बीड सगळं बंद केलं आता, सगळं बंद केलं. काय बंद केलं सांगा. सगळं मटण खायचं बंद केलं, गोड पदार्थ काहीच खायचं नाही हे बंद केले. वांग बटाटा गवार हे सगळे बंद केले. हा मित्रांनो आता हे झालं. आता तुम्ही म्हणसाल मटण का बंद केलंय, तर मित्रांनो दुसरा एक आपल्या दादांना आजार झालाय. तर दुसरा आजार म्हणजे दादांच्या शरीरात जी चरबी आहे ती चरबी सुद्धा वाढलेली आहे मित्रांनो. आता चरबी किती वाढली आहे तुम्ही म्हणसाल, तर मित्रांनो माणसाच्या शरीरात चरबी लागते वाटतं 240, तर आपल्या दादांची चरबी झाली 270, म्हणजे 30% आपल्या दादांच्या शरीरातली चरबी सुद्धा वाढली. तर डॉक्टरांनी सांगितले आता तुम्ही बकऱ्याचं मटण बिटन जास्त प्रमाणात खाऊ नका, म्हणजे खाऊच नका, तेलकट जास्त खाऊ नका. त्याकरता दादांना 2 आजार झालेले आहेत. आता दादा तर आपली काळजी घेतात, ते गोडबीड सगळं बंद केले. तर खास करून तुम्हाला हाच संदेश द्यायचा होता. आपल्याला शॉकिंग न्यूज भेटली, म्हणजे ती काय भेटली आणि काय ती आज योगायोगाने तुम्हाला सांगायला गावलं. तर मित्रांनो
तुमचं जे प्रेम आहे ते आमच्यावरती भरपूर आहे, असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या. आणि कसं आहे, मी अशा गोष्टी सांगत नाही मित्रांनो, पण तुम्हाला मी तेव्हा सांगितलं होतं आणि भरपूर लोकांनी कमेंट केल्या होत्या. काय कमेंट केल्या होत्या, लवकर सांग काय झाले, आम्हाला बी कळू दे, आम्हाला कळलं पाहिजे, म्हणजे भरपूर लोकांचं असं म्हणजे म्हणणं होतं. तर मित्रांनो, मी माझ्या मनात काय ठेवत नाही, माझ्याकडे जे आहे ते सगळं तुम्हाला शेअर करतो, तुम्हाला सांगतो. माझ्यासोबत काय प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सांगतो, माझ्यासोबत काय आनंद घडला ते सुद्धा सांगतो, काय दुःख झालं ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करतो. तर ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली आणि सांगितली, तर माझं काय चुकलं असलं तर माफ करा. धन्यवाद. मित्रांनो, मी तुम्हाला एवढं काय काय झालेलं सांगितलं नाही का आपल्यासोबत, आणि खास करून तर रिपोर्ट डिटेलमध्ये दाखवलं नाही, कारण का आता आपला जो मोबाईल पकडायला ताई होती समोर, ताईने मोबाईल पकडलेला आणि मी इकडून बसूनच तुमच्यासोबत संवाद साधत होतो, बोलत होतो, त्याकरता रिपोर्ट दाखवलं नाही. आता रिपोर्ट डिटेलमध्ये दाखवतो नेमकं कुठं काय येते. मित्रांनो बघा, हा आहे तो रिपोर्ट आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, हे साखरेचं त्यांनी सांगितलेलं आम्हाला बघा, ह्या ठिकाणी काय 137 बघा, हे 137 आहे आणि साखर किती झाले 340.75 हे झाले साखर. त्यानंतर हे दुसरं काय आहे 6.51 लागतं, ते झाले 13.5. आता हे झालं आपलं साखर आणि दुसरं काहीतरी सांगितलं ते लक्षात नाही माझ्या. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा, चरबीचं कुठं गेलं, चरबीचं हां हो का मित्रांनो 240 लागते चरबी. ती चरबी झाली 262 झाली. सॉरी, मी तुम्हाला सांगितलं 270. मी बरेच दिवस झालं रिपोर्ट भेटलेला मित्रांनो, हे बघितलेलं जास्त दिवस झालं, तुम्हाला सांगितलं नव्हतं. पण ते किती झाले बघा 262, म्हणजे वाईज कमी 70च्या आसपास झालेलंच आहे. ते उगा आपण कंट्रोल केलं आहे. नका इथं 240 लागते, ती झाली 262. म्हणजे एवढा आपल्या दादांचा आजार आहे, या रिपोर्ट आहे त्याचा.